दाखवले त्याच्यात। हां, तो जी आर काढला, मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, अर्धा महाराष्ट्र पागल झाला हो। म्हणजे गरिबाच्या पोरांनी आणि आम्ही गरिबांनी मिळून एक जी आर काढला, नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजेटियरनुसार देण्यात यावं म्हणून अर्धा महाराष्ट्र पागल झाला हो। काही अभ्यासक पागल झाले। म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत। आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत, त्या जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून, काढलेला जी आरचे आणि शब्द बघून झोपाच यायना त्यांना। मग इतका मजबूतीनं जर गरिबांचे पोरांनी जी आर काढलाय, मराठवाडा 100% आरक्षणात जाणार, मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही। खूप लय आनंद होतोय मनात। पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे। जुनी म्हण आहे, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे। थोडं धीराने घ्या। मस आता उकळ्या फोटा द्यात, मस आनंद झालाय। पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅजेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅजेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या। आणखीन मोठा आनंद व्यक्त करू। सध्या लोक काही बिथरलेवून झालेत, त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमानं घ्या। एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडंसं संयमानं सगळेजण घ्या। आणि गॅजेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात। कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय, फडणवीस साहेबांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना सांगितलं, अजितदादांनी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं, आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं। मग आमचं म्हणणं आहे आता शेवट 17 सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे। आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना, आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा। कारण छोटा मोठा का होईना, वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड इथं होणार आहे। पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या, नसल कामानिमित्त तर हरकत नाही, कारण वेळ कमी आहे तयारीला, त्याच्यामुळे छोटा मोठा होईल। जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे आता मात्र आपली सरकारची बेतली। आणि